नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता श्वेता आश्रमातून जेव्हा वल्लरीकडे येते तेव्हा ती तिला सांगू लागते की मी त्या दोन मुलींना आश्रमात सगळीकडे शोधलं, पण त्या मला कुठेच दिसल्या नाही. शेवटी मी तिथे असलेल्या एका ताईंना विचारलं तेव्हा त्या सांगत होत्या की त्या दोन मुलींना परदेशी कपल दत्तक घेऊन गेले. तेव्हाच माझी खात्री झाली की तुझी शंका खरी आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की बरोबर बोलताय तुम्ही श्वेताताई, कारण पोलीस स्टेशनमधून मी मंजुषा ताईंकडे त्या दोन मुलींना हवाली केलं होतं. मग त्या तिथून आश्रमात न जाता कुठे गेल्या असतील, कुठे ठेवलं असेल त्यांना. तेव्हा श्वेता म्हणू लागते की वल्लरी, आज मला जेव्हा आश्रमात गेले तेव्हा अनाथ मुलांचं दुःख काय असतं हे कळलं. आश्रमात त्यांना बघणारे खूप लोक असतात, पण शेवटी आई वडील ते आई वडील. तेव्हा वल्लरी म्हणते की खरंच त्या दोन मुली आश्रमातून गायब आहे आणि याचं कोणाला काहीच पडलेलं नाही. देव करो आणि त्या मुली जिथे असतील तिथे सुखरूप असो. आता इकडे दोन लहान मुलींना किडनॅप करून आणलेलं असतं, त्यामुळे त्या खूप घाबरलेल्या असतात आणि आम्हाला जेवायचं नाही, आम्हाला आमच्या घरी परत सोडा असं म्हणून रडू लागतात. तेव्हा तिथे असलेला माणूस त्यांच्यावर जबरदस्ती करत त्यांना मारू लागतो. तितक्यात आता संजीवनी ताई तिथे येऊन त्याचा हात पकडतात आणि त्याच्या एक कानाखाली लावत म्हणतात की खबरदार, जर माझ्या मुलींच्या अंगाला हात लावलास तर माझ्या इतकं वाईट दुसरं कुणीच नसणार. आता त्यांना बघितल्यानंतर त्या मुली लगेचच त्यांच्याकडे येऊन त्यांना मिठी मारत रडू लागतात आणि म्हणतात की आम्हाला आमच्या घरी जायचंय. तेव्हा आता संजीवनी ताई त्यांना जवळ घेऊन म्हणतात की बाळांनो, तुम्ही रडू नका, मी आले ना, आता तुम्हाला तुमच्या घरी नक्कीच सोडवीन, पण त्यापूर्वी आपण एकदा पिकनिकला जाऊया. त्यामुळे त्या बिचाऱ्या मुली खुश होतात. तेव्हा संजीवनी ताई त्यांना म्हणतात, पण फिरण्यासाठी एनर्जी लागते ना, त्यासाठी जेवण करावं लागेल, त्यामुळे आता तुम्ही पहिल्यांदा जेवण करा. आता संजीवनी ताई तिथे बेशुद्ध असलेल्या मुलींना दाखवत त्यांना सांगू लागते की ह्या ताई बघितल्या ना, किती आळशी आहेत, अजून सुद्धा झोपलेल्या आहेत, पण तुम्ही मुली शहाण्या आहेत की नाही असं म्हणत आता त्या त्यांच्या हाताने त्या मुलींना जेवण भरवू लागतात आणि त्यांचे डोळे पुसत रडायचं नाही असं त्यांना म्हणू लागतात. आता त्या मुली शांत होतात. आता इकडे श्वेताला आश्रमातली भयानक परिस्थिती कळल्यानंतर तिला खूप काळजी वाटू लागते. तेव्हा त्या मुली कुठल्या अवस्थेत असतील, त्यांचं काय झालं असेल या विचाराने श्वेता आता रडू लागते. त्यामुळे वल्लरी तिच्या जवळ जाते आणि तिला समजावत म्हणते की आपण त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी करू, आपण त्यांना शोधून काढू. तितक्यात आता मिठू आणि तेजा तिथे येतात. आता तिला रडताना बघून त्या विचारू लागतात की श्वेता, काय झालंय, तू का रडतीयस. तेव्हा आता तेजा तिला म्हणते की त्या कैलासने पुन्हा तुला काही त्रास दिला का, तसं असेल तर तू मला सांग, मी बघते त्याच्याकडे. त्यावर आता श्वेता म्हणते की तसं काहीच नाहीये. तेव्हा त्या विचारू लागतात, मग झालं तरी काय. तेव्हा वल्लरी विचार करते की आत्ताच मिठूला आणि तेजाला या गोष्टी सांगणं योग्य नाहीये, जोपर्यंत आपल्या हाती काही पुरावा लागत नाही. तितक्यात आता श्वेता त्यांना सांगू लागते की त्या मुली ज्या किडनॅप झाल्या होत्या त्या आश्रमात नाहीये. याचा अर्थ या सगळ्या प्रकरणामागे नक्कीच त्या मंजुषा ताईंचा हात असणार आणि मीनाक्षीने सुद्धा त्याच किडनॅपर असल्याचं सांगितलंय. हे ऐकल्यानंतर आता मिठूला खूप राग येतो आणि ती श्वेताला म्हणते की श्वेता, काय बोलतीयस तू हे. अगं, कोणाबद्दल बोलतीयस तू. मंजुषा ताईंबद्दल, ज्या बाईने आपलं सगळं आयुष्य समाजसेवेसाठी वाहिलंय, अशा बाईबद्दल तू तुझ्या तोंडातून असे शब्दच कसे काढू शकतेस आणि तुझ्या मनात असे विचार तरी आले कुठून. तेव्हा आता वल्लरी सुद्धा तिच्याकडे बघू लागते. आता श्वेता तिला सांगत असते की मिठू, जसं दिसतं तसं नसतं आणि वल्लरीला सुद्धा त्यांच्यावर डाऊट आहे. तेव्हा आता मिठू म्हणते की तुमच्या दोघींचेही डोके फिरले आहे. तसं जर काही असतं तर मी तर आश्रमातच राहते ना, मग मला नसतं दिसलं का. तेव्हा वल्लरी तिला म्हणते की मिठू ताई, तुमचं बरोबर आहे, मी त्यांच्यावर संशय घेतच नाही, फक्त मला शंका आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे. त्यावर आता मिठू म्हणते, हे बघ वल्लरी, मला माहीत आहे की तू खूप मोठी वकील आहेस, पण तुझे तर्क असं कुठेही लावत जाऊ नकोस. तू जरी माझी मैत्रीण असलीस ना, तर आपली मैत्री एकीकडे आणि मंजुषा ताई दुसरीकडे, मी त्यांच्याबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाही. तेव्हा आता तेजा तिला म्हणते, अगं मिठू, आपण आपल्या वल्लरीला ओळखत नाही का, तुला माहीत आहे ना,
काही कारण असल्याशिवाय ती उगाचच असं बोलणार नाही. पण मिठू मात्र कोणाचंच काही ऐकायला तयार नसते. ती तेजाला म्हणते की तुम्हाला हिच्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, पण मी मात्र हिच्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही असं म्हणत आता मिठू तिथून रागातच निघून जाते. त्यामुळे आता मिठूच्या वागण्यावर सगळ्यांना जरा आश्चर्य वाटू लागतं. तेव्हा तेजा म्हणते अशी कशी ही. आता इकडे मिठू, तेजा, वल्लरी, श्वेता सगळ्यांनीच प्रेरणासाठी तिच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ बनवून आणलेले असते. त्यामुळे प्रेरणा खूप खुश होते आणि त्यांना म्हणते खरंच मी खूप लकी आहे, कारण माझ्याजवळ तुमच्यासारख्या मैत्रिणी आहेत ज्या माझे सगळे डोहाळे पुरवतात. पुढे ती म्हणते खरं तर अजित माझ्यावर जलस होतो अगं, तुम्हाला माहिती आहे का? तो म्हणतो की तू जरी प्रेग्नंट असलीस तरी फक्त तुझ्याच एकटीचा का विचार करावा सगळ्यांनी, माझा तर कोणीच विचार करत नाही. म्हणजे हल्ली ते असतं ना, वी आर प्रेग्नेंट, त्यामुळे माझा सुद्धा कोणीतरी विचार करायला हवा. त्यावर आता सगळ्याच हसू लागतात. मग आता प्रेरणा वल्लरीला म्हणते की वल्लरी, तू इतकी कशी मनकवडी आहेस ग, तुला कसं माहीत असतं की मला काय हवं असतं? त्यावर आता मिठू म्हणते की हो, खरंच ती मनकवडी आहे, कारण ज्या गोष्टी माहीत असतात आणि ज्या गोष्टी माहीत नसतात म्हणजे अस्तित्वातही नसतात ना, त्या गोष्टी सुद्धा वल्लरीला कळतात. आता मिठू खोचकपणे बोलत असते हे सगळ्यांच्या लक्षात येतं. तेव्हा प्रेरणा म्हणते अगं मिठू, तू असं का बोलतीयस? म्हणजे जसं काही तुझ्याबरोबर काही चुकीचं घडलंय. तितक्यात आता डोरबेल वाजते. त्यामुळे मिठू म्हणते की मी जाते आणि दरवाजा उघडते. त्यामुळे आता मिठू येते आणि दरवाजा उघडते तर समोर कैलास भाऊजी आलेले असतात. त्यामुळे आता मिठू त्याला आत घेऊन येते. तेव्हा आता प्रेरणा त्याला विचारू लागते की कैलास भाऊजी कसे आहात? त्यावर आता कैलास म्हणू लागतो की मी तर छानच आहे, पण समोर असलेले पंचपक्वान्न सुद्धा छान आहे. हे बघून आता माझ्या तोंडाला पाणी सुटलंय असं म्हणत तो आता तिथे येऊन बसतो आणि मी चाखून बघू का असं विचारू लागतो. त्यावर प्रेरणा म्हणते विचारताय काय? खरं तर तुम्ही आम्हाला असं आपलेपणाने विचारलं, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं. आता असं वाटतंय की तुम्ही सुद्धा आमच्या ग्रुपमध्ये सामील झाला आहात. तेव्हा आता श्वेता म्हणते की याचं क्रेडिट सुद्धा वल्लरीला जातं, कारण ती कोणत्या परिस्थितीत जगत होते ही गोष्ट फक्त वल्लरीच्याच लक्षात आली होती. त्यामुळे खरंच आपल्यापैकी सिक्स सेन्स वल्लरी जवळच आहे. त्यामुळेच तिला असलेल्या आणि नसलेल्या गोष्टी सुद्धा लक्षात येतात. पण याचं महत्त्व काही लोकांना नसतं. हा इशारा मिठूकडेच असल्याने मिठू जरा वाकडं तोंड करते. तेव्हा आता कैलास आणि प्रेरणा विचार करू लागतात की श्वेताला नक्की बोलायचं तरी काय. तेव्हा आता प्रेरणा म्हणते की श्वेता, तू असं भांडत असल्यासारखं का बोलतीयस? काही झालंय का? त्यावर आता कैलास म्हणतो की मला सुद्धा असंच वाटतंय. तितक्यात आता श्वेता वल्लरीला म्हणते की वल्लरी, जरा बाहेर येतेस का? मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचंय असं म्हणून आता त्या दोघी तिथून जातात. त्यामुळे प्रेरणा आणि कैलास मिठू आणि तेजाला विचारू लागतात की काही झालं आहे का? त्यावर आता तेजा म्हणते कुठं काय, काहीच नाही झालंय. आणि तुम्हाला माहित आहे ना श्वेताचा स्वभाव कसा आहे, तिला तर असं बोलायची सवयच आहे. तितक्यात आता मिठू म्हणते की मी जरा प्रेरणादीसाठी पाणी घेऊन येते असं म्हणून आता तेजा आणि मिठू सुद्धा तिथून जातात. आता मिठू जेव्हा इकडे आश्रमात येते तेव्हा संजीवनी ताई देवपूजा करत असतात. आता मिठू त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारू लागते की संजीवनी ताई, आश्रमातल्या त्या 2 मुलींना परदेशी कपलने दत्तक घेतलंय, त्यांची माहिती मला रेकॉर्डवर घ्यायची आहे. पण मी त्यांच्या फाईल शोधल्या, त्या रेकॉर्डमध्ये त्यांची फाईलच सापडली नाही. तुम्हाला माहीत आहे का त्या फाईल कुठे ठेवल्याय? त्यावर आता संजीवनी ताई बाजूला जाऊन म्हणतात की मला माहीत नाहीये. त्यामुळे आता मिठू त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते असं कसं तुम्हाला काहीच माहीत नाही? त्यावर संजीवनी ताई म्हणतात की त्यांच्या फाईल बहुतेक मंजुषा मॅडमकडे असतील, कारण सगळी प्रोसिजर त्यांनीच केली आहे. आणि तूच सांग आता आपण त्यांच्याकडून फाईल कशा मागणार? त्यावर आता मिठू त्यांना म्हणते का नाही मागायच्या? तितक्यात आता मंजुषाताई फाईल घेऊन तिथे येतात आणि मिठूला म्हणतात अगदी बरोबर बोलतीयस मिठू असं म्हणत आता त्या ती फाईल मिठूला देतात. इकडे संजीवनी ताईला घाम फुटलेला असतो. त्यामुळे मंजुषाताई त्यांना खुणवत तिथून जायला सांगतात. आता संजीवनी ताई तिथून गेलेल्या असतात. तेव्हा आता मंजुषाताई मिठूला सांगू लागतात की ज्या 2 कपलने नितेश्री आणि गार्गीला दत्तक घेतलं होतं ती फ्रॉड निघाली आणि त्यांनीच त्या दोघींना किडनॅप केलं. बरं झालं वल्लरी वेळेवर आली.
आणि तिने त्या दोघींना सोडवून आणलं. आता मिठू त्यांना म्हणते की मला जाणून घ्यायचंय की त्या मुली कुठे आहेत. त्यावर आता मंजुषा ताई तिला म्हणतात त्याचा पत्ता मी कुणालाच सांगू शकत नाही, कारण ज्यावेळेस त्या मुली किडनॅप झाल्या तेव्हा त्या खूप घाबरलेल्या होत्या. त्यामुळेच मी त्यांना इथे न आणता आपल्या 8 आश्रमांपैकी एका आश्रमात ठेवलं आहे, कारण त्या खूप घाबरलेल्या होत्या आणि त्याचा परिणाम आपल्या आश्रमातल्या इतर मुलांवर होऊ नये त्यामुळेच मी असं केलं. त्यामुळे तुला आता त्यांना बघता येणार नाही. पुढे त्या तिला विचारू लागतात, तुला वल्लरीने त्यांचा शोध घ्यायला सांगितलाय का? नाही म्हणजे वल्लरीला काही माहिती हवी आहे का? त्यावर आता मिठू म्हणते की नाही, वल्लरीची आणि माझी तर भेट सुद्धा झाली नाहीये आणि या विषयावर आमचं काहीच बोलणं झालं नाहीये. मलाच वाटलं की त्यांना एकदा डोळे भरून बघावं, त्यामुळे मी त्यांची चौकशी केली आणि तसंही आश्रमात आलेल्या आणि गेलेल्या मुलांबद्दल रेकॉर्ड ठेवणं माझं काम आहे आणि मला त्या मुलींची काळजी वाटली म्हणून मीच आपली चौकशी केली. त्यावर आता मंजुषाताई म्हणतात, तू अजिबात त्याची काळजी करू नको, त्या जिथं कुठं आहेत सुखरूप आहेत, माझ्यावर विश्वास ठेव, असं म्हणून आता त्या तिथून निघून जातात. आता इकडे श्वेता वल्लरीला बाहेर घेऊन येते आणि तिला सांगू लागते की मी तुला एका डॉक्टरांबद्दल सांगितलं होतं. ते गायनॅक आहेत आणि ते परदेशी असतात, पण ते सध्या उटीमध्ये आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की तू त्यांना जाऊन भेटावंस. त्यांचा सक्सेस रेट 98% आहे. माझी खात्री आहे की तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. त्यावर आता वल्लरी म्हणते की तुमची काळजी मला अगदी समजू शकते, पण सध्या माझं लक्ष त्या मुलींच्या केसकडे आहे. त्यावर आता श्वेता म्हणते की वल्लरी, संधी परत परत चालून येत नसते. पुढे ती म्हणते की मला माहीत आहे की त्या मुलींना न्याय मिळवून देणं महत्वाचं आहे, पण तू स्वतःला कधी न्याय देशील? आणि तू मनोज भाऊजींचा पण जरा विचार कर. तितक्यात आता तेजा तिथे येते आणि ती वल्लरीला म्हणते की वल्लरी, तू बिंदास्त राहा, आम्ही इथे आहोत ना, आम्ही सगळं सांभाळून घेऊ. त्यावर आता वल्लरी म्हणते की मला तुमची काळजी वाटते. त्यावर श्वेता म्हणते, आमची अजिबात काळजी करू नकोस, आम्ही इकडे सगळं व्यवस्थित हँडल करू. त्यावर आता वल्लरी म्हणते की ठीक आहे, पण एक लक्षात ठेवा, मी तुमच्यासाठी 24 आवर्स अवेलेबल असणार आहे. त्यामुळे काहीही झालं, कसलीही मदत लागली तर लगेच मला फोनवर कॉन्टॅक्ट करायचा. आणि इथे तुमच्या मदतीसाठी निवेदिता मॅडम आहेतच, त्यामुळे तुम्हाला काहीही मदत लागली तरी तुम्ही बिंदास त्यांना जाऊन विचारू शकता. तेव्हा तेजा म्हणते की वल्लरी, हे बघ, तू इथली अजिबातच काळजी करू नकोस, शेवटी आम्ही पण ॲडव्होकेट वल्लरीच्या मैत्रिणी आहोत. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, मंजुषा ताईच किडनॅपर आहे हे जेव्हा मिठूला समजतं तेव्हा ती वल्लरीकडे रडत येते आणि तिला सांगू लागते. तर दुसरीकडे किडनॅप झालेल्या सगळ्या मुली वल्लरीच्या घरी येतात आणि तिला मिठी मारत आम्हाला वाचव असं म्हणू लागतात. आता मिठूने नेमकं काय बघितलं असणार आणि या किडनॅप झालेल्या मुली अचानक अशा वल्लरीकडे कशा आल्या असणार, यामागे मंजुषा ताईचं तर काही कारस्थान नसेल ना. आता हे सगळं आपल्याला सविस्तरपणे पाहायला मिळेल पुढच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.